मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक दिली आहे। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय, 2 दिवसांचा वेळ दिलाय। 2 दिवसांमध्ये मागण्या पूर्ण न केल्यास मुंबईमध्ये धडकणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। तसंच आंदोलनात सहभागी होण्यासाठी जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन सुद्धा केलंय। बघूया। व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, कोण असतील, जरा व्यवसाय स्टॉप ठेवा। आता किराणा दुकान, टपऱ्या काय असतील, तुमचे हॉटेल सगळं बंद ठेवा सध्या। आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण। मी येणार आहे, मी 29 ला मुंबईत येणार आहे। असल्या टपोरी माणसाच्या सांगण्यावरनं जर महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येचे हक्काधिकार बुडवले जाणार असतील, ओबीसीचं आरक्षण संपणार असेल, तर आम्हाला सुद्धा अग्रेसिव्हली पुढे यावं लागेल। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक दिली आहे। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता। जरांगेंच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे जरांगेंनी थेट राज्य सरकारला इशारा दिला। तसंच सर्व कामधंदे बंद करून मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन देखील जरांगे पाटलांकडून करण्यात आलंय। राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी काम धंदे बंद, नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने काम धंदे बंद करा। व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, कोण असतील, जरा व्यवसाय स्टॉप ठेवा। आता किराणा दुकान, टपऱ्या काय असतील, तुमचे हॉटेल सगळं बंद ठेवा सध्या। आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण। असा उठाव पुन्हा होणार नाही। असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आरक्षण दिल्यास डोक्यावर घेऊन नाचू, मात्र विरोध केल्यास सरकार उलथवून लावण्याचा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। तर जरांगेंच्या मागण्यांसाठी समिती स्थापन केली असून जरांगेंनी संयम बाळगावा असा सल्ला उदय सामंत यांनी दिलाय। तुम्ही जर समाजाची सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितले जे सत्य ते जर द्यायला लागलात, तर ह्यो समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला। ना शब्द आहे माझा, मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा। मी मुलाहिजा करणार नाही। माझ्या पोरात आणि माझ्या समाजाच्या जातीत माझा लय जीव आहे। मी तुमचा कसलाच विचार करणार नाही, हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा। त्यांच्या मागण्यांचा विचार कशा पद्धतीने करायचा हे देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। त्यांनी जी समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये मी देखील आहे। संयमानं काही गोष्टी घेतल्या पाहिजेत। आपल्या राज्याचा सगळ्यात प्रमुख सण हा गणेशोत्सव सण आहे आणि तो देशामध्ये, जगामध्ये सगळ्यांच्या नजरा या मुंबईच्या गणेशोत्सवाकडे लागलेल्या असतात। त्याच्यामुळे काही गोष्टी या संयमाने घेतल्या पाहिजेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये 10% मराठा आरक्षण देण्याचा जो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला होता, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईची वाट धरणार आहे। याआधीही जरांगे पाटील हे मुंबईत धडकले होते, मात्र त्यानंतर मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानं जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं होतं। मात्र सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि इतर मुद्द्यांसंदर्भात जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईवर मोर्चा काढणार आहेत। त्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। जरांगेंच्या अल्टिमेटम नंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी देखील जरांगेंचा टपोरी असा उल्लेख करत त्यांच्यावर शरसंधान साधलंय। आता मी निघण्याच्या तयारीत म्हणून शेवटचं सांगतो, आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं। तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहे। मी येणार आहे, मी 29 ला मुंबईत येणार आहे। आता या भाषेत बोलावं लागेल आम्हाला, कारण संविधानाची भाषा बोलून बोलून बोथट झालेली, ती कुणीही कळून घ्यायच्या भानगडीत पडत नाही। असल्या टपोरी माणसाच्या सांगण्यावरनं जर महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येचे हक्काधिकार बुडवले जाणार असतील, ओबीसीचं आरक्षण संपणार असेल, तर आम्हाला सुद्धा अग्रेसिव्हली पुढे यावं लागेल आणि या जरांगे नावाच्या माणसाला उत्तर द्यावं लागेल। जरांगे पाटलांच्या मुंबईच्या आंदोलनाचा मार्ग देखील निश्चित झाला। 27 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील सकाळी अंतरवाली सराटीहून निघणार आहेत। त्यानंतर शहागड फाटा, साष्ट पिंपळगाव, आपेगाव, पैठण कमान मार्गे घोटण, शेवगाव, मिरी नाका मार्गे, पांढरी पूल मार्गे, अहिल्यानगर बायपास मार्ग, नेप्ती चौक मार्गे आळेफाटा, त्यानंतर जुन्नर येथे मुक्कामी असणार आहे।
28 ऑगस्ट रोजी ते शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेतील आणि त्यानंतर राजगुरुनगर खेड मार्गे चाकण, चाकण नंतर तळेगाव, तळेगाव नंतर लोणावळा मार्गे पनवेलला येतील, पनवेल मधून वाशी मार्गे चेंबूरकडे आणि त्यानंतर आझाद मैदानावर ते पोहोचतील। दरम्यान ज्या मागण्यांसाठी जरांगे पाटील आक्रमक झाले त्या मागण्या कोणत्या त्यावर एक नजर टाकूया। मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, मराठा आणि कुणबी एकच असा अध्यादेश काढावा, हैदराबाद, बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अनुशोधन सातारा संस्थांचे गॅझेट लागू करा, मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या, शिंदे समितीला 1 वर्ष मुदतवाढ द्यावी, नोंदी शोधण्याचं काम बंद झालंय ते पुन्हा सुरू करण्याची मागणी ही जरांगे पाटलांची आहे। ऐन गणेशोत्सवात जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार आहेत, त्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। मात्र मागण्या पूर्ण न केल्यास मुंबईत जाणारच असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। त्यामुळे 2 दिवसात जरांगे पाटलांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का की जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईत घुसणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।